ताई नमस्कार. नमस्कार. जुन्नर तालुक्यातील दाऱ्या घाटाचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. तो प्रश्न काही मार्गी लागत नाही. भाजपचं शिवसेनेचं सरकार आहे. तुमच्या काळात तरी हा प्रश्न मार्गी लागेल का? नक्की. आपण जो प्रश्न मला विचारला आहे त्या प्रश्नाबाबत तब्बल ज्यावेळी युतीचं सरकार आलं आणि 95ला सरकार आल्यानंतर त्या युतीच्या सरकारमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोज जोशी सर हे सुद्धा या ठिकाणी येऊन यांनीच तिथे भूमिपूजन केलं होतं. आणि भूमिपूजन झाला. निश्चितपणाने नितीन गडकरी त्यावेळी तिथे नव्हते, परंतु जेव्हा मी त्यांना भेटली, मी मुंबईत होती, तरी देखील त्यांच्याशी चर्चा केली की हा प्रोजेक्ट का होत नाही आहे. तर त्यांनी त्या काळात सांगितलं होतं की तिथली वदळ पाहता म्हणजे जाण्या येण्याचा जो राबता आहे तो कोणालाही BOT तत्वावर करणं परवडणारा दिसत नाही. त्याला चालना किती मिळेल माहीत नाही. जोपर्यंत परिपूर्ण व्यक्ती आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत त्या विषयामध्ये माझं स्वतःचं लक्ष असून सुद्धा मी पुढे जाऊ शकत नाही. परंतु नितीन गडकरींनी पुन्हा एकदा बांधकाम मंत्री म्हणून अगदी मी त्यावेळी सुद्धा आग्रही भूमिका धरली होती. 98ला परत मिटिंग घेतली. रेकॉर्ड आहे त्याचं. ठाणा बांधकाम विभागाकडे त्याचं रेकॉर्ड त्या काळात देखील 2 मिटिंगा झाल्या. त्या 2 मिटिंगांचं रेकॉर्ड आहे की साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केला, कारण ते त्यावेळेला नितीन गडकरी नाही तर रोडकरी म्हणून प्रसिद्ध होते आणि म्हणून आम्ही त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. आज देखील आपण म्हणता ती सत्य गोष्ट आहे की इथे असणारे सगळं आपण नासिवंत मालाचे धनी आहोत. जुन्नर तालुका पर्यटन घोषित झाला याच सरकारमध्ये झाला, परंतु पर्यटनाला चालना द्यायची असेल किंवा चाकरमानी जे मुंबईत कामाला आहे इथले तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर हा माल वेळेत पोचवणं, कारण जर दाऱ्याघाट झाला तर 2 तासात मुंबईचं अंतर कमी 2 तासात पोचणार आहे. शेतकऱ्याचा माल सुरक्षित जाणार आहे. मग त्याच्यामध्ये भाजीपाला असेल, या ठिकाणी फळं असतील, त्याचबरोबर सर्व असणारा जो काही नाशिवंत माल आहे, फुलं वगैरे सगळं, तर ते वेळेत गेलं तर आमच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण JMRTमुळे इथे कुठल्याही प्रकारची MIDC नसल्यामुळे संपूर्ण जीवनमान दूध आणि या शेतकऱ्याच्या असणाऱ्या उत्पन्नावर आहे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी नाशिवंत आहेत आणि ते पोचवण्यासाठी तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे तेव्हापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये मी प्रत्येक विभागावाईज पत्र दिलेली आहेत. मागच्या 3 महिन्यापूर्वी सुद्धा नड्डा साहेबांनी आम्हाला काही प्रश्न विचारले की तुमच्या राज्यातले आणि केंद्रातले प्रश्न सांगा. त्यावेळी सुद्धा माझी यादी आहे. त्या यादीमध्ये प्रामुख्याने मी जे काही प्रश्न घेतलेले आहेत त्यामध्ये दाराघाट सुद्धा आहे. त्याच्यामध्ये कुकडेश्वराचं अर्धवट राहिलेलं काम सुद्धा आहे. म्हणजे केंद्र सरकारकडनं कुठल्या अडचणी आहेत, राज्य सरकारकडनं का होत नाही, या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आज मला आनंदाने सांगावंसं वाटतंय की पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मी पत्र दिलं आणि त्यांनी माझ्या ह्या पत्राची ताबडतोब दखल घेत त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी दादांना दिलेलं पत्र आणि त्याचबरोबर त्यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लिहिलेलं पत्र आणि त्याच्यावर त्यांनी माझ्या मागणीचा अगदी मनापासून विचार केला, याचा मला आनंद आहे पालकमंत्री या नात्याने. आणि मी जेव्हा आता भेटली रवींद्र चव्हाण साहेबांना त्यावेळी त्यांनी ताबडतोब सांगितलं की या कामासाठी आपण सुरुवात करूया. येणाऱ्या 8-10 दिवसात त्यांनी PNना सूचना केल्या, PSला सूचना केल्या की तातडीच्या बैठकीची व्यवस्था करा. आणि या बैठकीमध्ये असं समजून आलं होतं, माझ्याकडे जी माहिती होती की हा हॅममधून हा रस्ता होऊ शकतो, याचाच पाठपुरावा गेली महिनाभर केला, तर असं दिसून आलं की ठाणे जिल्ह्याकडनं त्याची अलाइनमेंट झालेली आहे. ती तब्बल 22-1 किलोमीटरची आहे आणि तेवढीच आपल्या इकडनं सुद्धा जुन्नरपासून दाराघाटाच्या सेंटरपर्यंत आहे. आणि ती होत असताना हॅममधून याचा खर्च तब्बल 100 कोटीवर आहे फक्त आपल्या साईडचा. परंतु आता मिटिंग लावताना सुद्धा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी ठाणे जिल्ह्यातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या दोन्ही बांधकाम विभागांना बोलवण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत. माझ्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे की पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे, नवीन तरुणांना देखील संधी मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या नासिवंत मालाला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. आणि म्हणून आज या गोष्टीचं जी सुरुवात झालेली आहे आणि जो आशेचा किरण आपण पाहत होतो तो 96 पासून आज सगळ्यात पाहत आलेल्या स्वप्नाला गती मिळणार आहे. आणि निश्चित भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर शिवसेना आणि आत्ता
राष्ट्रवादी हे तिन्ही सरकार राज्यामध्ये आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की याला खऱ्या अर्थाने आता न्याय मिळेल आणि हा दाराघाट फोडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, कारण सगळ्यांची साथ आहे आणि शेतकऱ्यांचा विकास आहे. तर ही गोष्ट तातडीने कशी होईल आणि याचा न्याय कसा मिळेल याच्यासाठी कटिबद्ध आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.